आपल्यासोबत बोलण्यासाठी नगरसेवक यशवंत किल्लेदार आहेत. सर, आपण पाहतोय जुहू समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी 2.5 कोटींचा प्रस्ताव येणार होता. आजच्या स्थायी समितीमध्ये तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे की काय, त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे? आणि प्रस्ताव मंजूर झाला. मग आमचा मुद्दा असा होता की जुहू चौपाटीवर जे काय आता तुम्ही बघताय की सोशल मीडियाला वेगवेगळे रील्स येत आहेत किंवा फोटोज येत आहेत आणि त्यात मुंबई महानगरपालिकेची नाचक्की होते. एकाच कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही 2-2, 3-3 बीज देण्यापेक्षा प्रत्येक बीज वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यावा, ही आमची प्रथम मागणी होती. आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मला वाटतं कॉम्प्रेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. म्हणजे एक मशिनरी एकाची, मनुष्यबळ दुसऱ्याचं, अजून बाकीच्या गोष्टी तिसऱ्याच्या, अशा पद्धतीने काम असल्यामुळे ते नीट होत नाही आहे. त्याच्यावर आमचा आक्षेप होता. एक तर द्यायचं असेल तर तुम्ही कॉम्प्रेन्सिव्ह द्या किंवा देत असताना मशिनरी स्वतः विकत घ्या आणि मनुष्यबळ हायर करा. कारण तुम्ही 2.5 कोटी तिकडे देण्यापेक्षा 60-70 लाखात मशिनरी विकत येतात. कारण 4 मशिनरीज होतात, 3 डंपर आणि एक काहीतरी फोरक्लेन होती. हे 60-70 लाखामध्ये विकत घेतली जाईल आणि ती महानगरपालिकेच्या मालकीची राहील. 8 वर्ष ती टिकते बऱ्यापैकी आणि त्याच्यावर मनुष्यबळ मात्र फक्त कॉन्ट्रॅक्टिंग करा, अशा पद्धतीचा तो आमचा एक काही सूचना होत्या. त्या सूचना आमच्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्यावर विचार करू असं आश्वासन दिलेलं आहे. जे कोणी पर्यटक वगैरे येतात ते प्रथम बीचवर जातात मुंबईच्या, आणि मुंबईचे बीच असे असतील तर त्याचं उत्तरदायित्व महापौर म्हणून त्यांचं प्रथम येतं, कारण ते प्रथम नागरिक आहेत. आणि जर त्यांना तिकडे पाहायला वेळही नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.